सांज वेळ ही हळवी सुखाची, पावलांची लय मातीशी जुळली. वारा सांगतो नवी गोष्ट कानी, क्षितिजा पल्याड शांतता ही उरली. कोकण वास्तू स्वप्नांचा हा किनारा, कोकण वास्तू स्वप्नांचा किनारा. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोऱ्या पण स्वागत करतोय. आज आपण पाहणार आहोत एक प्रॉपर्टी जी आहे समुद्राच्या अगदी जवळ. गावाचं नाव आहे मालगुंड, तालुका जिल्हा रत्नागिरी. मित्रांनो, आपल्यापैकी ज्या लोकांना मालगुंड हे गाव कुठे आहे माहीत नाही आहे, त्यांच्यासाठी आपल्या सर्वांना गणपतीपुळे नक्कीच माहिती असेल. तर गणपतीपुळे देवस्थानापासून साधारणपणे 3 किलोमीटर पुढे मालगुंड हे गाव आहे. आणि मालगुंड गावामधली आजची ही प्रॉपर्टी जी आहे बीचपासून अगदी जवळ, समुद्रकिनारा आपल्या या जागेपासून मोजून 200 मीटरच्या अंतरावरती आहे. आणि ह्या ठिकाणी सिंगल ओनर क्लिअर टायटल अशा स्वरूपाची प्रॉपर्टी तुम्हाला मिळते आहे. या जागेमध्ये आपण इको रिसॉर्ट, होमस्टे या सगळ्या गोष्टी करून यातून कमर्शियल आउटपुट नक्कीच घेऊ शकता. आता या जागेची अधिक माहिती जाणून घेण्यापूर्वी ड्रोनच्या माध्यमातून प्रॉपर्टी कशी आहे, समुद्र किती जवळ आहे हे पाहून घेऊया आणि याविषयी सविस्तर देखील बोलूया. नमस्कार. रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड येथे समुद्र किनाऱ्याजवळ 26 गुंठा शेतजमीन विक्रीसाठी उपलब्ध आहे. या जमिनीचे सर्व तपशील आम्ही या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगत आहोत. ही जागा पूर्णपणे सपाट असून हा एक टेबल प्लॉट आहे. जमिनीचा प्रकार माती प्लॉट असा आहे, ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या नियोजित बांधकामासाठी ही जमीन भौगोलिकदृष्ट्या योग्य ठरते. या जागेला लागूनच अधिकृत डांबरी रस्ता उपलब्ध आहे. हा रस्ता पूर्णपणे कायदेशीर असून यामुळे कोणत्याही प्रकारच्या वाहनाची थेट प्लॉटपर्यंत ये-जा करणे सोपे आहे. मूलभूत सुविधांचा विचार केला तर या जागेवर विजेची सोय म्हणजेच इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आधीच उपलब्ध आहे. पाण्यासाठी येथे खरेदीदाराला स्वतःची सोय करावी लागेल, ज्यासाठी विहीर किंवा बोरवेलचा पर्याय उपलब्ध आहे. ही जागा कोणत्याही आडवळणाच्या किंवा निर्जन ठिकाणी नसून थेट स्थानिक वाडी वस्तीमध्ये समाविष्ट आहे. आजूबाजूला स्थानिक लोकवस्ती असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हे वातावरण अनुकूल आहे. याशिवाय या संपूर्ण परिसरात सर्व प्रमुख मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क पूर्ण क्षमतेने उपलब्ध आहे. या जागेवरून इतर महत्त्वाच्या ठिकाणांचे अंतर अत्यंत सोयीचे आहे. मालगुंड समुद्र किनारा इथून अवघ्या 200 मीटर अंतरावर आहे, जिथे चालत जाणे सहज शक्य आहे. दैनंदिन गरजांसाठी आवश्यक असलेली मालगुंड बाजारपेठ 100 मीटरवर आहे. कोकणातील प्रसिद्ध श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिर या जागेपासून 3 किलोमीटर अंतरावर आहे, तर रत्नागिरी रेल्वे स्टेशन साधारण 40 किलोमीटर अंतरावर आहे. इतर प्रमुख शहरांमधून येणाऱ्यांसाठी अंतराचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. ही जागा कोल्हापूरपासून 154 किलोमीटर, पुण्यापासून 311 किलोमीटर आणि मुंबईपासून 331 किलोमीटर अंतरावर आहे. डांबरी रस्त्यांच्या जोडणीमुळे सर्व शहरांतून गाडीने येथे थेट पोहोचणे सोयीचे आहे. जागेचे स्थान आणि समुद्रकिनाऱ्याची जवळीक लक्षात घेता ही 26 गुंठा जागा इको रिसॉर्ट किंवा बीचसाईड होमस्टे सुरू करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून किंवा वैयक्तिक फार्म हाऊससाठी या जागेचा वापर केला जाऊ शकतो. या 26 गुंठा जागेची एकूण किंमत 1,50,00,000 रुपये म्हणजेच 1.5 कोटी रुपये निश्चित करण्यात आली असून ही किंमत निगोशिएबल आहे. प्रत्यक्ष व्यवहाराच्या वेळी आपण जागा मालक यांच्यासोबत बोलून किमतीमध्ये तडजोड करू शकता. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची मालगुंडमधली प्रॉपर्टी? मित्रांनो, 26 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि बीचच्या अगदी जवळ आहे. बीचच्या जवळ असल्या कारणाने आणि गणपतीपुळ्याच्या जवळ असल्या कारणाने या ठिकाणी या जागेचा आपण कमर्शियलरित्या उत्तम वापर करू शकता. मित्रांनो, या जागेमध्ये इको रिसॉर्ट, होमस्टे, लॉजिंग या सगळ्या गोष्टी आपण नक्कीच करू शकता. किंवा तुम्हाला आपला स्वतःचा पर्सनल बंगलो बांधायचा असेल समुद्राच्या जवळ, तर त्यासाठी देखील आजचा प्लॉट हा अतिशय उत्तमच आहे. 100% माती स्वरूपाचा प्लॉट आहे आणि या जागेमध्ये त्याच कारणामुळे आपण छानपैकी लागवड करू शकता. समुद्राजवळ असल्या कारणाने या
ठिकाणी आपण नारळाची बाग फुलवू शकता किंवा आंब्याची झाडं जी आहेत ही नक्कीच लावू शकता. मित्रांनो, ही 26 गुंठ्याची प्रॉपर्टी आहे वर्ग 1ची, पण ही आहे शेत जमीन. त्यामुळे ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे. आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लीगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल. आणि आपण जर शेतकरी असाल, कोकणामध्ये समुद्राच्या इतक्या जवळ तुम्हाला एखादा प्लॉट पाहिजे असेल तर या जागेचा आपण नक्कीच विचार करू शकता. आपल्या या प्लॉटपासून 200 मीटरच्या अंतरावरती मालगुण गावचा बस स्टॉप आहे आणि तिथेच आपली मालगुण गावची बाजारपेठ देखील आहे. त्यामुळे बेसिक ग्रॉसरीजच्या गोष्टी तुम्हाला मालगुण बाजारपेठेमध्ये या हमखास मिळून जातील. आणि त्याहून तुम्हाला मोठी बाजारपेठ पाहिजे असेल तर गणपतीपुळे देवस्थान किंवा गणपतीपुळे बाजारपेठ जी आहे ती आपल्या या जागेपासून मोजून 3 किलोमीटर पुढे आहे. त्यामुळे तुम्हाला याची कोणतीही चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे. या ठिकाणी जवळच रेल्वे स्थानक रत्नागिरी आहे 1 तासाच्या अंतरावरती. मित्रांनो, भर वाडी वस्तीमध्ये समुद्राच्या अगदी जवळ असलेला आजचा हा 26 गुंठ्याचा प्लॉट आहे. जागेचं व्हॅल्युएशन ते जागा मालकांनी केलं आहे ते आहे 1.5 कोटी रुपये. थोडंफार नक्कीच नेगोशिएबल. तुम्हाला मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल, घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल. किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट व्हिजिट ही आपण शेड्यूल करू शकता. मित्रांनो, आपले कोकण वास्तूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात? आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा, आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा. आणि अजून एक गोष्ट, आपलं कोकण वास्तूचं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे ज्यावर कोकणामधील प्रॉपर्टीची माहिती ही ऑलमोस्ट दररोज असते. आणि त्या प्रॉपर्टीची माहिती मिस न करण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या कोकण वास्तूच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण तो ग्रुप जॉईन करू शकता, जेणेकरून कोकणामधील प्रॉपर्टीची माहिती आपण घर बसल्या घेऊ शकाल केवळ एका मोबाईलच्या क्लिकवर. पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.